नमस्कार. मी प्राध्यापक सपताळ सर, खानापूर संपतराव माने महाविद्यालय. आज आपणाक स्वागत आहे माझ्या सुरेश सपताळ या यूट्यूब चॅनलवर. आपलं सहर्ष स्वागत आहे. या अगोदर मी इयत्ता 12वीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा किंवा ब्लूप्रिंट याविषयी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. त्यानंतर मी दुसरा पार्ट म्हणूया सुरुवात करत आहे. इयत्ता 12वीच्या ॲक्टिव्हिटीज शीट चा म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचा सोप्या भाषेमध्ये खरं तर आपण पोस्टमार्टम करणार आहोत. आपण तिचा आराखडा ब्लूप्रिंट इतक्या व्यवस्थित समजून घेऊया आणि ती समजून घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीची शंका मनामध्ये उरणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. खरं तर यामध्ये इंग्रजीच्या पेपरविषयी जी मनामध्ये भीती विद्यार्थ्याच्या मनात असते ती भीती आपल्यामधून निघून गेली की प्रश्नच येणार नाही. भीती म्हणजे एका वर्षाचा सिलेबस हा वास्ट असतो. वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी असल्यामुळं विद्यार्थी गोंधळून जातात यामध्ये आणि एक प्रकारचा पोटामध्ये गोळा तयार होतो. पण विद्यार्थी मित्र घाबरू नका. सर्व आराखडा ब्लूप्रिंट आपल्याला समजून आल्यानंतर त्यानुसार आपण व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहू शकतो. त्यासाठी आपल्याला आराखडा नीट समजून घेऊया. ओके. तर 12वीची प्रश्नपत्रिका बघा, जी आन्सर शीट आहे ती 4 विभागामध्ये विभागलेली असते. आता हे 4 विभाग म्हणजे कोणते? सेक्शन फर्स्ट प्रोज, सेक्शन 2 that means section second relate about poetry, section 3 about writing skills, section 4 novel. बस या 4 विभागामध्ये तुम्हाला ही प्रश्नपत्रिका विभागलेली आहे. प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल्स अँड नॉव्हेल 4 विभागामध्ये विभागलेली असल्यामुळं प्रोज फर्स्ट कॅरीड ऑन 34 मार्क्स. यामध्ये सेक्शन फर्स्ट मध्ये क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. सेक्शन 2 मध्ये पोएट्री येते. सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किल्स जे 16 मार्काचे असतात, 16 मार्क्स त्या ठिकाणी आहेत. आणि शेवटचा विभाग हा नॉव्हेल. आता कोणत्या विभागावर आपण भर दिला पाहिजे? शक्यतो करून 34 मार्क्स गुण असलेले जे 2 प्रश्न आहेत पहिले, या प्रश्नावर जर आपण त्या ठिकाणी
फोकस केला तर आपणाला एक्झॅक्ट तंतोतंत स्वरूपाचे मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. या रायटिंग स्किल्समध्ये जे विद्यार्थी इन ॲव्हरेजमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं लिहू शकतात, अशा विद्यार्थ्यांना गुण ॲव्हरेजमध्ये त्या ठिकाणी वाढू शकतात. पण लिखाण जे आहे, मॅटर जे आहे, ते त्यांना थोडंसं त्याची तयारी करावी लागते आणि ही तयारी होणं महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड अशा पद्धतीनं सेक्शन 1 काय काय असू शकतं ते आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. सो स्टे विथ मी. सी द नेक्स्ट पार्ट 3.